गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 4 वर आहोत आपण. आणि लास्ट लेक्चरमध्ये जे की एक्झरसाइज मधले इव्हन नंबरचे एक्झाम्पल्स आपण घेणार होतो त्यापैकी 6व्या एक्झाम्पल पर्यंत आपण आलेलो आहे आणि 6वा एक्झाम्पल आपला झालेला आहे. आता आपण लास्ट एक्झाम्पल त्या एक्झरसाइज मधला 8व्या नंबरचा घेणार आहोत. काय आहे एक्झाम्पल नंबर 8? फॉर्म द पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन f of x plus y plus z comma x square plus y square plus z square which is equal to 0. हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. हे कोणत्या मेथडचा प्रॉब्लेम आहे? एलिमिनेटिंग द आर्बिट्ररी फंक्शन्स फ्रॉम द गिवन इक्वेशन. म्हणजे याच्यातून आपल्याला f एलिमिनेट करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर डिफरन्शिएट नॅचरली करावं लागेल. मग आपण ते काय करायचं ते बघू आता. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज f ऑफ इन ब्रॅकेट x प्लस वाय प्लस झेड कॉमा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहोत. या इक्वेशन नंबर 1 मध्ये लेट u इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड आणि v इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असं आपण सपोज केलं आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणालो तर इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला असं लिहिता येईल f ऑफ u, v विच इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू आपण. वेअर f इज अन आर्बिट्ररी फंक्शन अँड u, v आर फंक्शन्स ऑफ x, y, z. इन रुटीन लाईफचा जर एक्झाम्पल द्यायचा असेल तर इथे f जो आहे हा ग्रँडफादरच्या जागेवर आहे. त्याचे 2 मुलं आहेत u आणि v आणि या 2 मुलांचे 3 मुलं आहेत. जसं की u ला आहे x, y, z जे की या स्वरूपात लिहिलेलं आहे x प्लस वाय प्लस झेड आणि v ला आहे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर जे की आपण v इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर या स्वरूपात लिहिलेला आहे. आणि जर आपल्याला डिफरन्शिएट करायचं असेल इक्वेशन 3, डिफरन्शिएटिंग इक्वेशन 3 पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय कॉमा वी गेट. आणि आपल्याला ऑलरेडी माहितच आहे वेन वी आर डुईंग डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय ॲज ए कॉन्स्टंट अँड वेन वी आर डुईंग डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट. याचा एक दुसरा बी एक्झाम्पल आपल्याला देता येईल. उदाहरणार्थ आपण एखाद्या ट्रेनमध्ये प्रवास जर करत असेल आणि आपल्याजवळ जर किमती वस्तू असेल तर आपण दोघं आहोत u आणि v. तर आपण u आणि v दोन्हीच्या दोन्ही आराम करणार नाही किंवा झोपणार नाही. एक तर u म्हणेल मी जागतो तू झोप 4 घंटे. त्याच्यानंतर v म्हणेल आता मी झोपतो तू जाग 4 घंटे. म्हणजे जो जागतो तो डिफरन्शिएट होतो. जो जागतो तो डिफरन्शिएट होतो आणि जो झोपतो तो कीपिंग कॉन्स्टंटच्या स्वरूपात असतो. तर त्याच पद्धतीने इथं आपण डिफरन्शिएट करणार आहे आणि पुढे जाणार आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहित आहे घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला त्रास झाला तर ॲटोमॅटिकली पूर्ण घरामधल्या मेंबरला त्रास होतो. उदाहरणार्थ जर आपण एक्स वाय झेड हे नातू आहेत त्यांना जर काही त्रास झाला तर नॅचरली त्यांच्या आईवडिलाला त्रास होतो. आणि आईवडिलाला जर त्रास झाला तर नॅचरली
त्याच्या आई वडिलाला म्हणजे ग्रँडफादरला त्रास होतो. त्यामुळे जर कोणाला डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर तो त्रास होणारच. आणि बघा आता इथं कशा पद्धतीने डिफरन्शिएट केलेला आहे. डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू, यू पहिल्या प्लेसवर आहे आणि यू इट इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, म्हणून इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज डेल्टा एक्स अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 0 plus delta u upon delta z and derivative of z with respect to x is delta z by delta x. हे झालं फक्त u चं f ऑफ u पहिल्या प्लेसवरचं डिफरन्शिएशन प्लस आता डेल्टा f अपॉन डेल्टा v इन ब्रॅकेट डेल्टा v अपॉन डेल्टा x इंटू डेल्टा x अपॉन डेल्टा x प्लस डेल्टा v अपॉन डेल्टा y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज 0 plus delta v upon delta z and derivative of z with respect to x is delta z by delta x which is equal to 0. हे केअरफुली लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर कीपिंग y कॉन्स्टंट होईल, म्हणून ही टर्म आली 0 आणि z हा डिफरन्शिएबल आहे, z हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्यामुळे डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड इज डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. अशा पद्धतीनं आपल्याला हे डिफरन्शिएट करायचं आहे. म्हणून डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा एक्स प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय इंटू 0 प्लस डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट डेल्टा व्ही बाय डेल्टा एक्स इंटू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा एक्स plus delta v upon delta y into 0 plus delta v upon delta z into delta z by delta x which is equal to 0 असं डिफरन्शिएशन येईल. हे केअरफुली लक्षात ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला रन व्हायचं आहे. सो दिस इम्प्लाइज डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स हा 1 झाला, तो काही लिहिलेला नाहीये, प्लस हा 0 लिहिलेला नाहीये, प्लस डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स म्हणजे यू ऑलरेडी नो दॅट इट इज द पी डेल्टा यू बाय डेल्टा झेड प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स इन ब्रॅकेट मध्ये याचं 1 झालं, याचं 0 झालं, प्लस हे पी डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड विच इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इक्वेशन नंबर 1 वरून इक्वेशन नंबर 1 नाही, इक्वेशन नंबर 2 वरून डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इज 1 प्लस पी डेल्टा यू बाय डेल्टा झेड इज अगेन 1 प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट इक्वेशन 2 चाच दुसरा पार्ट व्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स 2x प्लस पी आणि डेल्टा व्ही अपॉन डेल्टा झेड 2z which is equal to 0 हे तुम्हाला मिळालं ड्यू टू इक्वेशन नंबर 2 वरून. दिस इम्प्लाइज 1 प्लस पी डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू प्लस इन ब्रॅकेट 2x प्लस 2pz डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही विच इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर आपण 4 म्हणू. आता पुढे चालून आपल्याला डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू आणि डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही हे एलिमिनेट करायचं आहे. हे झालं वेन वी आर डुईंग विथ रिस्पेक्ट टू एक्स कीपिंग वाय याचे कॉन्स्टंटच्या वेळेस इक्वेशन नंबर 4. आता आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय करणार आहोत आणि कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट करणार आहोत. अँड डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इंटू 0 बिकॉज वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय हियर प्लस delta u upon delta y into delta y by delta x plus delta u by delta z into delta z by delta y पाहिजे. डेल्टा f upon delta v in bracket delta v by delta x into 0 plus delta v by delta y into delta y by delta y
प्लस डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड इंटू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू 0. म्हणजे वेन वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट. आपण चौथ्या नंबरचं इक्वेशन आपल्याला कामाचं आहे म्हणून आधी लिहून टाकलं मी. 1 प्लस पी डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू प्लस इन ब्रॅकेट 2x प्लस 2p झेड डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही विच इज इक्वल टू 0. आणि आपलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय चालू होतं ते इथपर्यंत आलं होतं आपण. डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट डेल्टा यू बाय डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा यू बाय डेल्टा झेड प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू व्ही इन ब्रॅकेट डेल्टा व्ही बाय डेल्टा वाय प्लस क्यू डेल्टा व्ही बाय डेल्टा झेड विच इज इक्वल टू 0. यामध्ये आपण डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू क्यू हे यूज केलेलं आहे. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 वरून आपल्याला डेल्टा यू अपॉन डेल्टा वाय ची किंमत 1 आणि डेल्टा यू अपॉन डेल्टा झेड ची किंमत 1 मिळते, ती घेतलेली आहे. ॲज वेल ॲज डेल्टा व्ही अपॉन डेल्टा वाय इक्वेशन नंबर 2 वरूनच 2y आणि डेल्टा व्ही अपॉन डेल्टा झेड 2z अशा ह्या व्हॅल्यूज फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वी कॅन इझिली फाइंड आउट अँड दिस गिव्स डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू इन ब्रॅकेट 1 प्लस क्यू इंटू 1 प्लस डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही इन ब्रॅकेट 2y प्लस क्यू इंटू 2z विच इज इक्वल टू 0. This implies 1 plus q डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू प्लस ब्रॅकेट मध्ये 2y प्लस 2qz ब्रॅकेटच्या बाहेर डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही विच इज इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणू. आता ऍक्च्युअली जर विचार केला इक्वेशन नंबर 4 आणि 5 हे कशा प्रकारचं आहे तर ते या टाईपचं इक्वेशन आहे. कुठल्या टाईपचं? if ax plus by is equal to 0 and cx plus dy is equal to 0 and if we eliminate x and y we get ad minus bc. Eliminating x and y comma we get ad minus bc which is equal to 0. या टाईपचा आहे. मग आता x च्या जागेवर काय आहे? x च्या जागेवर आहे डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू. वायच्या जागेवर काय आहे? डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही. एच्या जागेवर काय आहे? 1 प्लस पी. बीच्या जागेवर काय आहे? 2x प्लस 2p झेड. सीच्या जागेवर काय आहे? 1 प्लस क्यू आणि डीच्या जागेवर आहे 2y प्लस 2q झेड. मग आपण काय करू आता? आपल्याला आर्बिट्ररी फंक्शन एलिमिनेट करायचं आहे. इथं आर्बिट्ररी फंक्शन म्हणजे डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू अँड डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्हीच्या स्वरूपात आहे, जे की आपल्याला ऍक्च्युअली एफ ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड कॉमा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट विच इज इक्वल टू 0 असं गिवन इक्वेशन होतं. पण त्याला आफ्टर डिफरन्शिएशन 4 नंबर आणि 5 नंबरचं इक्वेशन आपल्याला मिळालं. तर एलिमिनेटिंग डेल्टा एफ अपॉन डेल्टा यू डेल्टा एफ अपॉन डेल्टा व्ही फ्रॉम इक्वेशन्स 4 and 5 कॉमा वी गेट. म्हणजे काय करावं लागेल आता? हा ए डी म्हणजे 1 प्लस पी इंटू 2y प्लस 2qz 1 प्लस पी इंटू 2y प्लस 2qz मायनस सी डी मायनस काय ते एडी झालं. आता ए आणि डी झाला. आता मायनस बी सी बी 2x प्लस 2py आणि सी 1 प्लस क्यू 2x प्लस 2pz एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस क्यू विच इज इक्वल टू 0. तर हे या नियमानुसार आपण केलेलं आहे. मग आता ईच अँड एव्हरी टर्म मल्टिप्लाय केलं 2y प्लस 2qz 1 ने मल्टिप्लाय केलं प्लस 2py प्लस 2pqz हे झालं मल्टिप्लिकेशन मायनस इन ब्रॅकेट इथं मल्टिप्लिकेशन 2x प्लस 2pz
1 न मल्टिप्लाय केलं. आता क्यू न मल्टिप्लाय करू. 2x³ प्लस 2pqz ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू 0. हे जे अंडरलाईन केलेली टर्म आहे हे इथं प्लस 2pqz आहे आणि इथे मायनस इन ब्रॅकेट पूर्ण असल्यामुळे हे मायनस येईल. मायनस प्लस मायनस होईल 2pqz आणि ही अंडरलाईन केलेली टर्म काय होईल हो? कॅन्सल होईल. मग पहिल्या टर्म मध्ये 2y मायनस 2x पहिल्या टर्म मध्ये म्हणजे ही पहिली टर्म आणि ब्रॅकेट मधली पहिली टर्म याच्यातून जर 2 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये y मायनस x राहिलं प्लस दुसरी टर्म आणि ब्रॅकेट मधली तिसरी टर्म यामधून जर आपण 2q कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये z मायनस x शिल्लक राहते प्लस इन ब्रॅकेट z मायनस x ब्रॅकेटच्या बाहेर 2q प्लस तिसरी टर्म आणि ब्रॅकेट मधली दुसरी टर्म यामधून जर 2p कॉमन काढलं तर प्लस इन ब्रॅकेट y मायनस z आउटसाइड द ब्रॅकेट 2p असं शिल्लक राहते आणि चौथी टर्म ब्रॅकेट मधल्या चौथ्या टर्मशी कॅन्सल होते. आता इथं 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, त्यामुळे तुम्ही 2 न डिवाइड करू शकता आणि शिल्लक राहील y मायनस z इंटू p म्हणजे ही तिसरी टर्म आधी लिहिली प्लस z मायनस x इंटू क्यू दुसरी टर्म इथे लिहिली आणि प्लस ही जी तिसरी टर्म आहे y मायनस x विच इज इक्वल टू 0 आपण लिहिलेली आहे. आता ही जी तिसरी टर्म आहे त्याला जर दुसऱ्या साईडला नेलं तर काय होईल हो? x मायनस x आहे तो प्लस होईल आणि प्लस y आहे तो मायनस होईल. मग y मायनस z ब्रॅकेटमध्ये त्याच्या बाहेर p प्लस z मायनस x ब्रॅकेटमध्ये त्याच्या बाहेर q विच इज इक्वल टू x मायनस y जे की तिसरी टर्म आपण राईट हँड साईडला नेली. मायनस x होतं ते प्लस x झालं प्लस y होतं ते मायनस y झालं आणि या इक्वेशनकडे जर बघितलं तर आपल्याला सहज लक्षात येते ब्रॅकेटमध्ये y मायनस z इंटू डेल्टा z बाय डेल्टा x प्लस ब्रॅकेटमध्ये z मायनस x इंटू डेल्टा z बाय डेल्टा y अँड विच इज इक्वल टू x मायनस y म्हणजेच काय हो? म्हणजेच इट इज अ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑर्डर 1. म्हणजे हे काय म्हणता येईल मग आपल्याला? विच इज द रिक्वायर्ड पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स. तर मित्र हो आज आपण इथेच थांबणार आहोत. आपला एक्झरसाइज मधला जसं की आपण म्हणालो होतो की इव्हन नंबरचे सगळे प्रॉब्लेम मी घेणार आहे तर नंबर 2 पण मी घेतलेला आहे, नंबर 4 पण घेतलेला आहे, नंबर 6 पण घेतलेला आहे आणि नंबर 8 नंबरचा जो लास्ट एक्झाम्पल होता इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. इट इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन नंबर ऑफ टाइम्स. हेच म्हणून नाही तर सॉल्ड एक्झाम्पल असो की एक्झरसाइज मधले एक्झाम्पल असो ईच अँड एव्हरी एक्झाम्पल्स आस्क्ड इन द एक्झामिनेशन एव्हर टाइम. त्यामुळे तुम्हाला सगळं अभ्यास करणं गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.